राजा पवार टॉक शो या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज या ठिकाणी दीक्षित सर कोल्हापूर या ठिकाणी आहेत आणि अनेक चित्र त्यांची आपल्याला बघायला मिळालेली आहेत। सर काय सांगाल, या कला शिक्षकांच्या कृतीसत्रामध्ये आपण सहभागी झालात, तुमचं स्वागत आहे आमच्या कलाध्यापक संघाच्या वतीनं। या कला शिक्षकांना आणि कलाच्या क्षेत्रामध्ये काय बदल हवा आहे असं तुम्हाला वाटतं? आज प्रथमच कला शिक्षकांच्या समोर उभं राहण्याचा योग मला आला। तर मला बरं वाटलं की आपला एक कला शिक्षकांचा एक ग्रुप एकत्र काम करतोय आणि त्यात मला संधी मिळाली, हा मी माझं भाग्य समजतोय। तर या कला शिक्षकांच्या एकमेकांच्या ग्रुपचा असाच पुढे सुद्धा गेट टुगेदर व्हावा आणि नुसता गेट टुगेदर आतमध्ये ऑफिस म्हणजे एखाद्या हॉलमध्ये नसावा, तर तो नेचरमध्ये असावा आणि प्रत्येकाकडं एक पेपर, पॅड, पेन, रंग असावेत आणि तिथेच त्यांचं गेट टुगेदर व्हावं। याला फार महत्त्व आहे आणि हेच घडेल त्यांच्यातून अधिक चांगली कलाकृती, एकमेकांची चित्र एकमेकांना पाहायला मिळतील। प्रत्येकाची कला वेगळी असते, तर प्रत्येकाने असं घरी बसून काम केलं तर ते प्रत्येकापुरतंच मर्यादित राहतं आहे। तर हा मर्यादित न राहता ते शेअर व्हायला पाहिजे असं मला वाटतं। आणि एक माझ्या लक्षात आलं आहे की कला शिक्षक हे शाळेमध्ये काम करत असताना कला शिक्षणाशिवाय इतर कामाला त्याच्यावर बोजा पडतो। आता हा माझा अधिकार नाही बोलायचा, पण त्यांच्या इतर कामाचा बोजा जास्त असतो आणि त्यांच्याकडे मग कलेकडे दुर्लक्ष होतं। तर ते एक कुणीतरी जाणून घेणारी व्यक्ती पाहिजे, जाणून घेणारे वरच्या अधिकाऱ्यांनी ते लक्ष दिलं पाहिजे की त्यांच्याकडे कलेचा जो जबाबदारी दिली त्यांनी तेवढीच सांभाळावी आणि त्यात अधिकाधिक प्रगल्भ आणि अधिकाधिक चांगलं काम करावं, तरच मुलांकडनं ते चांगली मुलं घडू शकतील असं मला वाटतं। धन्यवाद सर। एक जो सर्वसामान्य माणूस आहे, तो जेव्हा शैक्षणिक म्हणजे शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, तर तुम्ही एक कलाकार आहात, तर कलाकार म्हणून एक सर्वांना जर का तुम्हाला आवाहन करायचं झालं किंवा तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा झाला किंवा हे समाजामध्ये घडलं पाहिजे, ही गोष्ट कोणती? आता आता नवजात जी कला चित्र मुलं असतात त्यांना बेसिक म्हणजे हे जे चित्रकलेचे धडे आहेत ते तुमच्या शिक्षकांकडूनच मिळतात। जर त्या शिक्षकांनी आपल्या शाळेतला एखादा होतकरू मुलगा असेल की ज्याचे कला गुण त्याच्या अंगी आहेत, तर त्याला प्रोत्साहन देऊन त्याला घडवणं हे कला शिक्षकांचं काम आहे। आणि नुसतं त्याला सांगून नाही, त्याच्या पॅरेंट्सना पण भेटलं पाहिजे, कारण पॅरेंट्सना या कलेबद्दल किंवा या फील्डबद्दल काही माहिती नसते। तर त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की तुमचा मुलगा हा खरोखर चांगला कलाकार आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला वेळ द्या, त्याला ओरडू नका। कारण बरेच जण शिक्षक आपले पॅरेंट्स काय करतात, आपल्या मुलाला अभ्यासाकडून हे काय करतोस असं त्याला सांगत असतो, पण अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा त्या अंगात जर त्याचे गुण असतील तर ते पॅरेंट्सनी पण तेवढे लक्षात घेतले पाहिजेत। समाजात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे। प्रोत्साहन म्हणजे जिथे जिथे प्रदर्शनं भरत असतील, कॉम्पिटिशन असतील, त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सहभागी होता आलं पाहिजे आणि त्यांचा उत्साह वाढला पाहिजे। हे काम पॅरेंट्सनी आणि शिक्षकांनी, कला शिक्षकांनी एकत्र येऊन करायला पाहिजे। खरं आहे, दीक्षित सर आमच्या चॅनलला तुम्ही भेट दिलीत आणि आमच्याजवळ बातचीत केलीत आणि त्यांनी सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, यानुसार त्यांचं देखील मत आहे। परत एकदा आपले धन्यवाद, आभार। धन्यवाद सर।